चला मॅचला होते सुरुवात. आजच्या रात्रीमध्ये दुसरी मॅच पिसारे विपक्ष टीम I11 चिंचोलीमध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आता, कारण पहिल्या मॅचमध्ये दोन्ही टीमने बॅटिंग घेतली आणि करत होतो त्यांचा निर्णय अंगलट आला आणि फारच कमी धावसंख्येवरती संघ रोखला गेला आणि 2 ओव्हरमध्ये खानाव टीमने मॅच जिंकलेली आहे. प्रथमेश आलेले आहेत बॉलिंगसाठी आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. तेजस आणि सागरी जोडी मैदानामध्ये आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच प्रशांत पाटील तोंडरे आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने स्क्वेअर लेग पंच मनोज पवार सर उत्तर शिवसातत्याने कानपोली गावामध्ये त्यांची पंचांची भूमिका. पहिला बॉल डिलिव्हर झाला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नही केला, मात्र काहीसा वेगाने मात्र ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉलवरती अवांतरचा इशारा आलाय. अवांतरची पहिली श्रीगणेशा करणारी धाव टीम पिसारे संघाच्या धावसंख्येवरती लागली गेली आहे. ज्या अर्थाने इथे चिंचोली संघ दाखल झालेला आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पुढील बॉल प्रथमेशच्या माध्यमातून फेकला गेला. वेगाने गोलंदाजी करत असताना फलंदाजाला बीट केलं आणि त्यावरती मात्र कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. नीट डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. सलामीची जोडी पाहायला मिळेल तेजस पाटील आणि सागर पाटील आणि प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती एक धाव धावफलकावरती लागले एका चेंडूच्या समाप्तीनंतर. निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि त्यानंतर सुरुवात झाली गोलंदाजीला. पहिला वाईट आला, त्यानंतर डॉट आलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये अगदीच कमी धावसंख्या पाहिली या मॅचमध्ये. पुढील बॉल, याही बॉलवरती मात्र या ठिकाणी वेग होता, मात्र टप्प्याची दिशा मात्र या ठिकाणी अचूक टाकता आली नाही गोलंदाज प्रथमेशला. याही बॉलवरती अवांतरची धाव जोडली गेली. 2 धावा आत्तापर्यंत अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाज तेजस पाटील ऑन स्ट्राईक. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची लीड लागली होती, क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली अष्टरक्षकाने आणि पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं इथं तेजस पाटीलला आणि बॅटकटच्या स्वरूपात पहिली धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचल्या. महत्त्वपूर्ण विकेट होती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला विकेट होती त्यावेळेला मात्र प्रेशर क्रिएट झालं असतं. ते कुठेतरी या ठिकाणी चुकी करत असताना पाहायला मिळाले यष्टरक्षक आणि तेजस पाटीलला जीवनदान मिळालं आहे. 15 पावलांचा रनअप आहे, भरपूर वेग आहे गोलंदाजीमध्ये, तेवढी अचूकता आतापर्यंत पाहायला मिळाली. सागरसाठी बॉल आता ऑनसाईडला खेळले, शॉर्ट सिडी मिडलला बॉल गेला, तोपर्यंत इथं सिंगल कन्वर्ट झाली आणि एका धावेने धावफलकावर धावा लागले, त्या मात्र 4 धावा. बिनगडीबाद 4. शांत संयमी सुरुवात. अवांतरच्या 2 धावा, बॅटकटच्या स्वरूपात 2 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यामध्ये सागर आणि तेजसची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा प्रथमेशच्या माध्यमातून फेकला जाईल. समोर आता तेजस आहे, ज्याला जीवनदान मिळालं होतं. पुढे आला थोडासा स्लोअर गतीचा बॉल, त्यावरती हा कव्हर क्षेत्रामध्ये स्वीपर करला, बॉल चालला सी मारायच्या बाहेर आलाय चौका. चौकाराच्या 4 धावा मिळून 8 धावा धावफलकावरती लागल्या. पहा थोडासा गती परिवर्तित केला, टप्पा थोडा शॉर्ट फेकला, त्यावरती मात्र वेट केला आणि पुढे येऊन मात्र तेजसच्या बॅटमधून हा चौकार आलाय. त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय पाहुणे घोडगावचे शत्रुघ्न निगुकर साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला मनापूर्वक आम्ही विनंती करत आहोत. आपण आला आहात मैदानाच्या बाजूने, मात्र व्यासपीठावरती या आपलं मनापूर्वक स्वागत आहे. सरपंच ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पुढचा बॉल ऑनसाईडला खेळायचा होता, बॉल मात्र स्टेट डाव गेलाय, त्यावरती मात्र सिंगल तर आले, दुसरीचा कॉल होता, चेंडू वेगाने आलाय आणि त्यानंतर मात्र एकावरती प्राधान्य. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. तेजसच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, त्यानंतर कमबॅक करण्याची आवश्यकता होती, तिथून मात्र इथं सिंगल आली आहे. सिंगलने 1 धाव आली. धावसंख्या 9 वरती पाहायला मिळाली आतापर्यंत टीम पिसारवेची. प्रथमेश पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज वेगावर स्वार झालाय आणि यावरती फलंदाजाला बीट करत असताना डॉट बॉल फेकला शेवटचा आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जोडली गेले टीम पिसारवेची. बिनगडी बाद 9 धावा.
प्रसन्न शेळके. प्रसन्न पाटील आज संघामध्ये नव्हता कदाचित या ठिकाणी धुंद्र टीमसाठी. मात्र पाहूया आता प्रसन्न शेळके आलेला आहे. मॅचमध्ये सुरुवात 9 धावांनी झाले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता द्वितीय पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल. 3 शतरक्षक मात्र सीमारेषा लगत असतील. त्यानंतर षटक फेकण्यासाठी प्रसन्न तयार आहे. समोर पुन्हा एकदा तेजस. त्याच्यासाठी हा बॉल होता, ऑफ स्टकवरचा बॉल होता. त्यावरती मात्र पंच इशारा करतात वाईटचा. 1+1 2 धावा इथे जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. 2 धावा आणि सांघिक धावफलक टीम पिसार्वे 11 वरती जाऊन पोहोचलाय. कोणताही गडी बाद झाला नाही. मोठा ॲडव्हान्टेज बेनिफिट आता तयार झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहूया पहिल्या मॅचमध्ये तिथे 29 होत्या ना, त्यानंतर मात्र आता एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल अशी परिस्थिती टीम पिसार्वेची तयार झालेली आहे. आणि त्यामध्ये वाईट टाकलेला बॉल त्यावरती एक सिंगल धावून काढली. 2 धावा आल्या अवांतरच्या आणि धावा झालेल्या आहेत त्या मात्र 11 धावा. कल्पलीकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते गोलंदाज. त्या दिशेने थोडासा वारा सुद्धा आहे. वेगाचा किती फायदा मिळू शकेल फलंदाजाला पाहू शकाल. टॉप पेज इथे मात्र अतिशय चांगला फटका, अप्पर कटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमारेच्या बाहेर एका टप्प्याने. आता मात्र सागर पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराच्या 4 धावा मिळून 15 धावसंख्या लागली धावफलकावरती. हळूहळू मात्र धावफलक पुढे सरकत असताना चौकारांची ही आतषबाजी पाहायला मिळते बॅट्समनच्या माध्यमातून. पुढील बॉल पुन्हा एकदा प्रसन्न तयार आहे आता सागरसाठी. चौकारानंतरचा हा बॉल पुन्हा एकदा बाउन्स दिला. त्यावरती मात्र आता कव्हर क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. अजून एक चौकाराला लगातारचा दुसरा चौकार. पंच असतील, समालोचक असतील, हे तयार होत असतात. आणि अशा स्पर्धांमधून अनेक समालोचक आणि अनेक पंचांच्या भूमिकेमध्ये अंपायर तयार होत असतात. एक महत्त्वाची भूमिका असते सर्वांचीच. ऑन साईडला आता मात्र पॉवरफुल फटका. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनून बॉल गेला सीमारेषा बाहेर. सागर पाटीलच्या बॅटमधून थोडीशी तारांबळ उडलेली पाहायला मिळते चिंचोली टीमची, जिथून मात्र एक षटकाराला त्या अगोदर 2 चौकारी पाहायला मिळाले. मात्र बाउंड्रीचे 3 शॉट लगातार पाहायला मिळाले. आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना आता मात्र या ठिकाणी प्रेशर आलं आहे गोलंदाजीवरती. कारण धावा झालेल्या षटकाराने तब्बल 25 धावा पहिल्या मॅचमध्ये. येस पंच, नो बॉल होता. ओके सॉरी माहीत नव्हतं आम्हाला. येस, पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. या 7 धावा जोडल्या जातील. ओके, पुढचा बॉल फ्री हिटचा होता. आणि त्यावरती मात्र फलंदाजाला बीट करत असताना ज्या फलंदाजाने 2 बाउंड्रीज लगावल्या, 1 षटकार लगावला, त्यानंतरचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. इथून मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली खरं तर प्रसन्न शेळकेने. जी आवश्यक होती टीम चिंचवलीला वाईल्ड कार्ड एंट्रीने खेळत आहात. आणि त्यानंतर मात्र खेळाडूंना मात्र या ठिकाणी जमत होत असताना पुढच्या बॉलवरती अजून एक चांगला फटका पाहायला मिळाला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. एका टप्प्याने आता आलाय. पुन्हा एकदा सागरच्या बॅटमधून चौकार. सागर पाटील ऑन फायर खरे तर फायरिंग चालू आहे मैदानावरती. धावा झाल्या तब्बल 30 धावा. दुसरं षटक चालू आहे. आणि त्यामध्ये आतापर्यंत या षटकामधला हा 3रा चौकार, 1 षटकारी आलेला आहे. भरपूर चांगली फलंदाजी आत्तापर्यंत या षटकामध्ये झाली आहे. प्रसन्न शेळकेला मात्र या ठिकाणी आता कमबॅक करणं आवश्यक आहे. सागर समोर आहे पुन्हा. पुढील बॉल स्लो रोडवरती, त्यावरती सुद्धा टोला लगावलाय. फलंदाजाला फसवलाय.
आणि खऱ्या अर्थानं झालं करत असताना एखाद्या सोलोवर चेंडूवरती विकेट मिळवणं आवश्यक होतं टीमला आणि प्रसन्नला, आणि ती विकेट मिळवली आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना 30च्या धावसंख्येवरती हा फलंदाज पाहायला मिळू शकेल तिसऱ्या क्रमांकावरती. धाबा झालेली आहे 30. अजूनही षटक दुसरं चालू आहे. काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकामध्ये एक नोबॉलसुद्धा पाहिला आहे, बाउंड्री 3 पाहिल्या, एक षटकार पाहिला आहे आणि त्यानंतर विकेटसुद्धा पाहिले. बरंच काही पाहायला मिळालं. त्यानंतरचा हा पटका इथे सुद्धा मिसफिल्ड केली पहा. यष्टीरक्षकाने 2 वेळा चुक्या झाल्यात अशा प्रकारच्या. मागच्या षटकामध्ये एक झेल सुटला आहे आणि या षटकामध्ये सुद्धा जीवनदान मिळालं. धाबा आली, एक धाबा झाल्या 2 षटकांच्या अंतिम. 1 गडी बाद 31 धावा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी टायमर असतो, मात्र दुसऱ्याच षटकामध्ये एवढी मोठी आपण टीम मीटिंग घेतली तर भरपूर वेळ वाया जाऊ शकेल. याची आपण दक्षता घ्या, कॉपरेट करा प्लीज. टीम चिंचवली धाबा झालेले 31. त्यामुळेच हा विचार करणं भाग पाडले. खरं तर कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपा जो एखादा ब्रेक थ्रू अजूनही मिळवून देईल, कमीत कमी धावा देईल. कारण 15.5च्या सरासरीने आतापर्यंत 31 लागलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये टोटल 29 झाल्या होत्या. आता 2 षटकांमध्ये लागलेले 31 धावा पिसारो टीमच्या धावसंख्येवरती. ऋषी म्हात्रे आणि बरोबरीने तेजस पाटील पाहायला मिळतोय. त्याची आपण फलंदाजी पाहिलेलीच आहे, मात्र ऋषी आल्या मात्र एक सिंगल केले. त्या अगोदर आपण पाहिलं तर सागर पाटीलने धावा केल्या 2-3 चौकारेने एका षटकाराने, त्या म्हणजे तब्बल 19 धावा केल्या. आणि आपल्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण पूर्ण भागीदारी देतच असताना स्टार्ट चांगला दिला आतापर्यंत. अभिषेक शेलके पाहायला मिळू शकेल. तिसरा गोलंदाज दीपक कंपडी कडून पाहणा करत असताना पाहायला मिळू शकेल. आता गोलंदाजीच्या आधारे गोलंदाजी करत असताना एखाद्या या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवून देईल का, हाही विश्वास या ठिकाणी सार्थ करावा लागेल. कारण बॅटिंग करत असताना सुरुवात तर चांगली मिळाली. पहिल्या 2 पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा टीम पिसारवेला मिळाला आहे. मात्र पुढील षटक त्यामध्ये सुरुवातीलाच मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका एकजूट केला होता. स्ट्रेट डाऊचा फटका होता, त्यावरती क्षेत्ररक्षक आला, पोचू शकला नाही. मात्र एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन करत असताना 2 धाबा इथे जोडल्या गेल्या. 33 धावा धावफलकावरती लागल्या 2 धाबांनी. गोलंदाजीला आलेला गोलंदाज अभिषेक, याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकलं जात आहे. थोडा कमी बिंचीचा गोलंदाज आहे, मात्र गुणवत्ता आपली सिद्ध करावी लागेल. फुलटॉस त्यावरती चकवलं फलंदाजाला ऋषीला. आता तिसऱ्या पंचांकडे रेफल केलं गेलेलं आहे वाईटसाठी. ऑनस्क्रीन आपण पाहूया. पंच सुधीर पाटील सर पाहायला मिळतील, त्यांच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहिलं जाईल एक्झॅक्टली लँडिंग पिचिंग कशा प्रकारची होती चेंडूची, त्यावरती फलंदाजाने घेतलेला हा DRS पाहायला मिळेल. अंपायर कॉल डिसिजन असेल, इथे दिसत नाही. त्याच्याबरोबर बॅटची काढा लागली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला, तिथून मात्र सिंगल अजूनही पूर्ण झाली. एक धावफलकावर धावा लागले, त्या मात्र 1 गडी बाद 34 धावा लागले आतापर्यंत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 31 होत्या, त्यामध्ये 3 धावांची आतापर्यंत भर पडली आणि त्यामध्ये चेंडू समाप्त झाले 3 मध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. ती सुरुवात राहिली अभिषेकची. पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र कमबॅक करणं आवश्यक होतं चिंचोली टीमला आणि तीच गोलंदाजी आत्तापर्यंत साधली आहे. समोर आता तेजस आहे, त्यालासुद्धा बीट केला. आता
एक ॲडव्हान्टेज आणि एक आत्मविश्वास सार्थ करत असताना गोलंदाज अभिषेक पाहायला मिळतोय. कारण 4मध्ये आत्तापर्यंत 3च धाबा दिलेले आहेत, त्यामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मागच्या बॉलवरती पाहायला मिळाली. अगदी ती आवश्यक होती टीमला. चार बॉल झालेले आहेत. पुढील बॉल अभिषेक पुन्हा एकदा तयार तेजससाठी. ऑन साईडला फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. फायदा मिळेल का? वेगाने क्षेत्ररक्षक धावले ते चेंडू अडवला सुद्धा तिथे. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते ओम होते तिथे. शेवटच्या क्षणाला बॉल त्याने अडवला आहे आणि इथून मात्र 3 धावा धावून काढल्या फलंदाजांनी. एक धाव जरूर आपल्या टीमसाठी वाचवली आहे. तेजसने फटका घेतला होता ऑन साईडला. तिथून मात्र 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावले होते. त्यावरती ओमने ड्राईव्ह लगावत हा चेंडू अडवला आहे आणि एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली. एक धाव खूप महत्त्वाची असते. एकेका धावेने बराच फरक पडत असतो आणि ती कामगिरी साधली ती ओमने. षटकातला अजूनही चेंडू शिल्लक आहे. 3 धावा आल्यानंतर पुढचा बॉल. इथून मात्र ऋषीच्या बॅटमधून फटका आलाय. तिथून मात्र समजू शकला नाही. तिथे क्षेत्ररक्षक होते. अचंबित करणारे क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला त्याने बॉलकडे लक्ष दिलं आणि बॉल गेला सीमारेच्या बाहेर. आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या 3 षटकां 41 धावा. आतापर्यंत दमदार खेळाचं प्रदर्शन दाखवलंय पिसावरा टीमने. 41 धावा 3 षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 29 धावा टोटल आपण पाहिल्या 5 षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र अगदी वाटाला बॅटिंग आली. टॉस जिंकल्यानंतर पहिलं क्षेत्ररक्षण घेतलं टीम चिंचवलीने. त्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 31 झाल्या. आता मात्र या षटकामध्ये 10 येत असताना पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये आपण पाहिला तर शेवटच्या बॉलवरती एक नशिबाचा चौकार. जो फिल्डरला समजलाच नाही बॉल त्याच्याकडे आला आहे. त्यानंतर मात्र चौकार गेला. धावा झाल्या 41 टोटल 3 षटकांमध्ये आणि एकच गडी बाद झालेला आतापर्यंत. कैलास गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतील. 4थं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतं गोलंदाज आणि त्याचबरोबर पुन्हा स्ट्राईक केला तेजस पाटील आणि त्याच्या बरोबरीने ऋषेश म्हात्रे ही जोडी मैदानावरती आहे. तेजसच्या बॅटमधून 2 चौकारी पाहायला मिळालेत. मात्र या षटकामध्ये पाहूया अजून धावा रोखले जातील का. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. लाऊडली अपील पाहायला मिळालं. तिथून मात्र ही लेगबाच्या स्वरूपात सिंगल पूर्ण झाली आहे. 42 धावा लागल्या धावफलकावरती. 4थं षटक आता प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये कैलास गोलंदाजीला आलेला आहे. त्याच्या गोलंदाजीवरती पहिलाच बॉल मिस झाला. खरं तर लेगबाच्या स्वरूपात धाव आली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला ऋषी म्हात्रे आहे. त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल लोअर पुलटा सुद्धा झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय नोट आणि इथे काय घडलं मैदानावरती. झेलही सुटला आणि 2 धावा झाल्या. पहा -सेकंद असं वाटलं की झेल टिपला गेलाय मात्र स्किड झाला. त्यावरती 2 धावा आल्या. ऋषीच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. सांघिक धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 44 धावसंख्येवरती. पुढील बॉल खेळण्यासाठी तयार आहे. संधी निर्माण केली होती कैलासने मात्र झेल पकडू शकले नाहीत. पुढच्याच बॉलवरती बीट केलं फलंदाजाला. शॉर्ट पॉईंटला बॉल चाललाय गरंगला. तिथे आली सिंगल. एका धाब्याने लेगबाच्या स्वरूपात धाव लागली. धाबा झालेल्या आहेत 45. 4थं षटक चालू आहे. 45 स्कोअर कार्डवरती धावा लागलेल्या आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे म्हटलं तर धावा 50च्या आसपास 50च्या पुढे जाऊ शकतील अशी परिस्थिती पिसार्व टीमसाठी तयार झालेली आहे. इथे पुढचा बॉल फुलटॉस त्यावरती टोला आणि यस इथे अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर मात्र बॉल इथे स्किड होत असताना सीमारेषा बाहेर लँड झालेला आहे आणि आला आहे षटकार.
टोटल स्कोर 51 लागला. 50 धावा इथे कंप्लीट झाल्या टीमच्या. पुढील बॉल कैलासचा आहे, बॅटची कडा लागली, लेग सलीमध्ये चेंडू चाललाय, तिथे मात्र आहे शतकशे पोचणार तोपर्यंत सिंगल आली आहे. अजून एक सिंगल येत असताना 52 धावा लागला. एकही बॉल मिस होत नाही आतापर्यंत या षटकामध्ये. दुसऱ्या बॉलवरती जिथे जेल सुटला त्यानंतर मात्र धावांची लयलूट पाहायला मिळाली आतापर्यंत या षटकांमध्ये. 52 धावा टोटल लागली आतापर्यंत. अजून एक षटक शिल्लक आहे. चेंडू या षटकातले काही शिल्लक आहेत. पुढील बॉल कैलासचा ऋषीसाठी आहे, त्या बॉलवरती चांगला सोक, इनसर आउटचा बॉल, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक दमदार फटका या षटकातला आलाय, दुसरा षटकार. थँक यू सो मच. धावा झाल्या षटकाराने तब्बल 58 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये लागलेल्या आहेत. पुढील षटक घेऊन गोलंदाज धीरज जांभले आलेले आहेत गोलंदाजीला. वेगवान गोलंदाज आहे, भरपूर रनअप, मात्र तेवढी गुणवत्ता आहे, ते वेदकता पाहायला मिळेल का. पुढच्या बॉलवरती बेट केलं तेजसला, पहिला तर डॉट आलेला आहे. धावा रोखल्या गेल्या 58 वरती. अगदी पहिल्या मॅचचा आपण स्कोअर कार्ड पाहिला तर 29, त्याच्या डबल धावसंख्या आत्तापर्यंत पाहायला मिळाली 4 षटकांमध्ये 58 धावा. भरपूर मोठा स्कोअर आत्तापर्यंत पिसारो टीमच्या खात्यावरती लागला आहे. मात्र शेवटचा गोलंदाज धीरज तो धावा रोखेल का, आई प्रश्न चिंचोली संघासमोर असेल. पुढचा बॉल ते लोअर पुलटास होता, त्यावरती फटका घेतला ऑनसाईडला. डीपमधला शतरक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत खराब थ्रो आला, तिथे सुद्धा चुकी झाली, बॅकअप खराब मिळालं. ते तिसरी धाव आली पहा. तिथे 2 धावसंख्या घेण्यासाठी प्रश्न पडला होता, तिथे 3 धावा आल्या. बॉडी लँग्वेज थोडी बदलली. धावा ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला बॉडी लँग्वेज टीमची बदलली जाते. आणि धावा आल्या आतापर्यंत 3 धावसंख्या झाली टोटल 61 धावा. 61. पुढील बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज धीरज. समोर आता ऋषी मात्रे मागच्या ओव्हरमध्ये षटकार टेकला होता, त्यानंतरचा पुन्हा एकदा हाय अँड हँडसम, तेवढा लांब तेवढा उंच, आणि बॉल चाला सीमारेषा बाहेर, षटकार. धावफलक पाहायला मिळाले तो मात्र 67 डावा लगातारचे 2 षटकार झालेले आहेत आता ऋषीच्या बॅटमधून. नन्हे मुन्ने स्कोअर आपल्याला पाहायला मिळतात. आयुष मात्रे आणि पियुष मात्रे, आकाश शिल्के यांचे बाचा आहेत. तयारी झालेली आहे. समालोचक विथ स्कोरर आयुष आणि पियुषची जोडी. पुढचा बॉल आता भरपूर उंची गाठली बॉलने, वाईटचा इशारा आलाय. अवांतरची धाव आता जोडली गेली. काहीसा वेगळा प्रयत्न करताना धीरज पाहायला मिळाला. धाव आली इथे मात्र 1 सिंगल अजूनही, आणि धावफलकावर धावा टोटल लागल्या त्या तब्बल 68 धावा. आजच्या दिवसातला हाय स्कोर नोंदवला आत्तापर्यंत. अजूनही काही चेंडू शिल्लक जरूर आहेत, आणि तीच जोडी मैदानावरती आहे ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ केला आहे. पुन्हा एकदा ऋषी स्टॅकिंगला तयार, त्याच्यासाठी हा बॉल आता बॉल त्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, भरपूर वेगाने फेकला होता, आणि त्यानंतर मात्र डॉलबॉलची समाप्ती जी आवश्यक होती चिंचोली टीमला तीच गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूवरती भरपूर खराब गोलंदाजी, 10 धावा आल्या. त्यानंतर मात्र चौथा बॉल डॉट फेकलेला आहे. अजून 2 चेंडू शिल्लक 68 धावा लागलेल्या आहेत. त्यामध्ये कितीच या ठिकाणी अजून भर पडू शकेल टीमसाठी, पिसावरी टीमसाठी. आणि इथे मात्र अजून एक चांगला बॉल डिलिव्हर केला होता, तिथे मात्र
येस, पंचांचा इशारा आला. लेग बायची धाव जोडत असताना टोटल स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 69 धावा, 69 पिसारो टीमच्या धावसंख्येवरती. पुढचा बॉल फेकण्यासाठी शेवटचा बॉल आहे धीरजचा. कितीचं टोटल, कितीचा टार्गेट त्यांच्या समोर असेल सांगणारा हा बॉल त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केला जाईल. मात्र समोर तेजस पाटील सलामीचा फलंदाज, शेवटचा बॉल सुद्धा त्याच्या माध्यमातून केला जाईल. चांगल्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला आहे ऑन साईडला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे पूर्ण, तिसरीचा कॉल आणि 3 धावा ही चौथी पूर्ण होते. काय घडलं मैदानावरती? ही बॉडी लँग्वेज मात्र या ठिकाणी क्रिकेटला अनुसरून नाही आहे. एकेका धाबेसाठी जिथे ओमचा प्रयत्न पाहिला आपण आणि तेच क्षेत्ररक्षक इथे अशा चुका करतायत आणि तिथून मात्र धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या जाऊन पडते तब्बल 73 धावसंख्येवरती आणि 74 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलं आहे. ते मात्र i11 चिंचोली संघासमोर. टार्गेट पनवेल समालोचक अश्विनचा दमदार आवाज सातत्याने पीपीएलच्या माध्यमातून भरपूर मोठे कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर रोशन पाटील शिरवली यांच्याकडेच आपण जाऊया. तत्पूर्वी जाऊया तिथून मात्र आकाश शेळके जोडले जातील मान्यवरांच्या सत्काराकडे. आशिष शेळके यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. यावं आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. चिंचोली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्रीज होती या, त्याच्यामुळे थोडीशी प्लॅनिंग थोडीशी चुकली त्यांची. थोडीसा बॉडी लँग्वेज आज खराब पाहायला मिळाला. मात्र 74 धावसंख्येचं टार्गेट आहे, पिसार्वेने केलेलं आहे. तुम्ही का करू शकणार आहेत? आता मात्र हा आत्मविश्वास त्यांना दाखवावा लागेल. त्याचबरोबर पंढरीशेठ पाटील रोहिंजन उद्योजक यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. यावं आपण व्यासपीठावरती आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रवीण शेठ म्हात्रे सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आम्ही करतोय या समोर या. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जात आहे. सन्माननीय पंढरीशेठ पाटील, त्याचबरोबर चंद्रकांतजी मते साहेब सुद्धा पाहायला मिळत आहेत. प्रवीण शेठ म्हात्रे आणि लिजन आपण पाहतोय सुधीर पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, आभार. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सन्माननीय सरपंच मदन मते साहेबांच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करत आहोत. थँक्यू, धन्यवाद. जाऊया रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. बोला जय श्रीराम. मूर्तिकेचे पवित्र तब राखेले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुझं माझा मनाचा मुजरा. ऐक गावदेवी प्रसन्न गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपुले आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडल चषक 2026 ही स्पर्धा पाहतो. आणि आजच्या या रात्रीतील लढत क्रमांक 2 पाहायला मिळते. पिसार्वे विरोधात चिंचवली. अलीकडच्या लढतीमध्ये खानाव संघ जिंकलाय आणि आता पिसार्वे विरोधात चिंचवली. तर व्यासपीठावरती उपस्थित महेश पारधी साहेब आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर अतुल पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर लक्ष्मण पाटील साहेबांचं सुद्धा आम्ही सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. नक्कीच अगदी ग्रामस्थ मंडल ही स्पर्धा पाहायला मिळते. सरपंच चषकाची या स्पर्धेला
मोहर पाहायला मिळते आणि हे पाहता अगदी ग्रामस्थ मंडळ कानपोली यांचा विशेष सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या परिभागातील लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांचा आपण डंका पाहिला सन्माननीय मदन शेठ धोंडीराम मते यांच्या कार्यप्रणालीनं साकार होणारी अतिशय दमदार स्पर्धा आज या स्पर्धेमध्ये मातब्बर संघ खेळताना पाहायला मिळते. आज या स्पर्धेची 5वी रात्र पाहायला मिळते. पंचतारांकित स्पर्धेचा आगाज आलेल्या सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थांचं त्यानंतर क्रिकेट खेळाडूंचं आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. जिथे खेळाचं पहिलं अंक पहिलं 73 धावा बनल्या आणि उत्तरार्धामध्ये 74 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम चिंचवली विरोधात पिसारवे ही दमदार लढत आहे. उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधूया. पहिला बॉल काउंटर अटॅक करण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला पाहिले परंतु पहिला करारा दे धक्का. व्यासपीठावरती उपस्थित उद्योजक पंढरीशेठ पाटील रोहिंजन यांच्या वतीने तब्बल या स्पर्धेला 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपुरीच्या वतीने मदन मते साहेबांच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सर्व दानशूर दात्यांचं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष योगदान दिले त्या अतिथी मान्यवरांचं ग्रामस्थांचं आयोजकांच्या माध्यमातून मदन शेठ आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतायत. स्पर्धा म्हटली तर सर्वांचं विशेष योगदान राहणं हे खूप गरजेचं असतं. ती उत्तम प्रांजल भूमिका प्रत्येकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. सर्वांचं मनस्वी आभार. अगदी पहिला चेंडू पाहिला पहिल्या चेंडू गणिक अगदी पहिला गडी गारद होताना पाहिला फलंदाज अभिषेकला मात्र माघारी परतावं लागलं. पहिला करारा दे धक्का I11 चिंचवली या संघाला पाहिला. आज धरणा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार होता परंतु या संघाच्या जागी वाईल्ड कार्ड एंट्री पाहायला मिळते I11 चिंचवली या संघाची. परंतु टेनिस क्रिकेट जगताचा काहीसा आपण रेकॉर्डही पाहिलाय इतिहासही पाहिलाय. ज्या ज्या संघानं एखाद्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे त्या संघासाठी अनेक वेळेला पोषक असं वातावरण हे प्रस्थापित होताना पाहिले परंतु इथे विपरीत स्थिती पाहायला मिळते. ओहो ब्लॉकॉलचा मार आहे. यॉर्कर से वार विरोधी पी शिकार शिकंजा घसलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पिसारवे संघाचा पहिला धुरंधर गोलंदाज तेजोमय गोलंदाजीची आखणी करतोय. त्याचं नाव आहे तेजस पाटील. पहिल्या 2 चेंडूमध्ये या गोलंदाजाचं वादळ पूर्णपणे थैमान घालत असताना पहिल्या 2 चेंडूंदरम्यान या गोलंदाजाची दहशत इथे आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक शैलीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून साध्य होत असताना चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावर. ओहो आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडण्याची संधी. वा रे वा. खेळाडू कक्ष मधून पूर्णपणे जो जल्लोषाचं वातावरण पाहिला त्यांचा राखीव खेळाडू खुश आहे आणि लागलेला पहिला करारा दे धक्का. सन्माननीय प्रमोददादा पाटील सच्चा शिवसैनिक प्रभाग क्रमांक 2 मधील अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय प्रमोददादा पाटील नंदकुमारजी माद्रे ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा या परिभागामध्ये कोणाची असो कोणतीही असो त्या स्पर्धेमध्ये प्रमोददादा अनंत पाटील देवीचा पाडा नंदकुमारजी माद्रे यांचं विशेष योगदान हे आपण नेहमीच पाहिले. अशा मान्यवरांचं आयोजकांच्या माध्यमातून पर्व क्रमांक 5 मध्ये मनपूर्वक स्वागत. अगदी गोलंदाज उत्तमरित्या गोलंदाजी साकार करतोय. त्यामध्ये नुकताच जो आपण चेंडू पाहिला जिथे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची पकड केली गेली ना त्यानंतर अगदी यष्ट्यांचा वेध अगदी रॉकेट थ्रो केला गेला आणि तिथे खेळाडूला मात्र माघारी परतावं लागलं. ओहो काउंटर अटॅक फुटबॉल स्किट. ओहो सुरेखरित्या गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णतः आग ओकतोय तेजस पाटील. हाहाकार माजवणारी गोलंदाजी. पहिला चेंडू विकेटचं बदन त्यानंतर डॉट पाहिला त्यानंतर रनआउटची आपण शिकार पाहिली. आता आलाय हा डॉट बॉल. ओहो स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्नशील होता फलंदाज परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाही. आलेला अजून एक डॉट बॉल. कदाचित इथे मेडन षटक पाहायला मिळेल की काय अशी काहीशी शाशंका पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 2 फलंदाजांचा खेळाडू कक्षामध्ये राहिलेला परतावा परंतु चिंचवली संघाचा विचार केला हाही संघ धाकड आहे तो वापसी दाखवू शकतो. ओहो जोरदार टाळ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकणारी गोलंदाजी साकार करताना पाहिलं
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पिसारवे संघाच्या माध्यमातून तेजस पाटील सबसे कातिल. चिंचोली यांच्याकडून खास कॅश प्राइज I11 चिंचोली संघासाठी ते प्राप्त होते. इथून जर हा संघ जिंकला तर अगदी कॅश प्राइज 2000 रुपयाची नगद राशी या संघाच्या संघनायकाकडे ही सुपूर्द केली जाईल याची घोषणा फास्ट स्टार ग्रुप चिंचोली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच एक वेगळं रूप साकार करताना आपण फास्ट स्टार ग्रुप याला पाहिले. चिंचोली गावातून हा ग्रुप बिलॉंग करतो. त्यांचे मनपूर्वक स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पागदी पिबनचं पहिलं षटक पाहिले तर हाय फाय गोलंदाजी पाहिली. गोलंदाजानं अगदी स्टार गोलंदाजी साकार करताना पाहिलं, परंतु फलंदाज आता आक्रमक होतोय. लॉंग ऑफ कडे हा फटका दागलाय. पहिला धमाकेदार शानदार जानदार चौकार. शिवराय चमके शिवबाची तलवार. हिंदुगिरीचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी. दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. ओहो, अलीकडे पाहिलं फलंदाजाचा तिखट वार आणि ते बॉलिंग ट्रॅक वरती दमदार शैलीजग गोलंदाजीच्या मार्कवर आपण गोलंदाज शैलेशला पाहिलं आणि तिथे त्याने विकेटचं पतन केलं. अजून एक गडी गारत. पाहते जय श्रीरामचा पण नारा पाहतो. राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे आदर्श. जय श्रीरामचा नारा डीजेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार. परंतु गोलंदाज दमदार शानदार गोलंदाजी आखत असताना शैलेश मात्रे आक्रमक दहशतीवर्धक गोलंदाजीचा आगाज. परंतु इथे व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये धाव इथे अधोरेखित केली जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती सध्या घडीला या गोलंदाजाची दमदार आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये शैलेशनं दमदार भूमिका ही साकार केली होती. असा शैलेश हो आक्रमकरित्या हा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये तितकीच दमदार फिल्डिंग. अजून एक गडी गारत, अजून एक काढू बाद. तर व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे आपण पाहतो, मान्यवर पाहतोय. पंढरीशेठ पाटील रोहिंदर यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे. सरपंच व ग्रामस्थ मला जयशा कानपोली आणि त्याचबरोबर सरपंच मदरमती साहेबांच्या वतीने आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. अगदी लगातार 3 फलंदाजांना बाद केलं शैलेशनं. मध्यभागी एक व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून सफर झालाय आणि लगातार 3 फलंदाजांना त्याच्या माध्यमातून बाद केलं गेलं. अशी तिखट गोलंदाजी या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहिली. खेळाच्या उत्तरार्धामध्ये 74 धावसंख्येचं ओझं पेळत असताना वारंवार विकेट कोसळणं हे या संघासाठी काहीसं धक्कादायक तंत्र ठरलं गेलं. आधी 5 गडी बाद, फक्त 5 धावा मॅजिक आकडा सध्या घडीला
स्कोर कार्डवरती पाहायला मिळतो. प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितू दादा गोंधळे आमचे बंधू यांच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य ते लिहिलेल्या पार पाडत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त केलं जाईल. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं गमक आणि अनेक वेळा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांच्या आपण कार्याचा झंझावात पाहतो त्यांचे मनस्वी स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती शैलेश मात्रे एक वेगळ्या ढंगात, वेगळ्या रंगात, वेगळ्या शैलीनं त्याची गोलंदाजी सादर होत असताना राईट ओव्हर द विकेट माराय आणि ते आलेला अजून एक वाईट बॉल. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. 5 स्टार ग्रुप चिंचवलीनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज i11 चिंचवली संघावरती लावलंय आणि ते हे कॅश प्राईज जिंकायचं असेल तर रणझुंजार खेळ हा उत्तरार्धामध्ये i11 चिंचवली या संघाला साध्य करावा लागेल. ओहो, टेस्ट क्रिकेट इज अ बेस्ट क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती परंतु पुढे येणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक कुणालला हा झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. स्वतः गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो समोरच्या दिशेनं वेट ट्रान्सफर हा जास्त असतो आणि त्यात नंतर अगदी दमछाक झाल्यानंतर झेल पकडणं काहीच कठीण होतं. परंतु कुणालला पुढे जाणं गरजेचं असताना तिथे हा झेल भूदान होताना पाहिला आणि आता मात्र आक्रमक शैलीनं गोलंदाजी इथे साकार होत असताना मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी एकच धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल गडी बाद झाले 5 गडी बाद 7 धावा धावपटलावरती. साऱ्या जगात दोन षटकं समाप्त झालीत आणि स्कोर कार्डवरती अगदी 7 धावा बनताना पाहिल्या. 5 गड्यांचा खात्मा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. अगदी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून अलीकडच्याच महिन्यामध्ये गावदी चषकाशी एक दमदार मैफिल आपण डे नाईटची दमदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली होती पिसारवे गावामध्ये. प्रथम तळोजा विभागामध्ये 20 बाईकचा रणसंग्राम पिसारवे गावामध्ये आपण पाहिला होता आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून एक दमदार आयोजन हे आखलं गेलं होतं ज्यामध्ये नवनाथ शेठ म्हात्रे असतील, दर्शन शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून या A1 जोडीनं 20 बाईक्स ती स्पर्धा अजमावली आणि अगदी मोठ्या संख्येनं त्या स्पर्धेला आपण प्रतिसादी मिळताना पाहिला ज्यामध्ये प्रत्येक ग्रामस्थाचा एक चांगला सहभाग त्या स्पर्धेमध्ये होता. शैलेशने एक चांगली भूमिका त्या स्पर्धेमध्ये साकार केली होती. गोलंदाज तयार साईनाथ पाटील. साई आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. साईची किमया दमदार पाहायला मिळते. क्रिकेटची द्वारकामाई गाजवतायत पिसारवेकर. प्रत्येक गोलंदाजाकडून उत्तम गोलंदाजीचा आगाज आहे. तीक्ष्ण धारदार गोलंदाजी ही गोलंदाज तेजसच्या माध्यमातून पाहिली. आता शैलेशलाही पाहिलं आणि आता साईनाथ पाटील दमदार गोलंदाजीचा आगाज हा त्याच्या माध्यमातून होतोय. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जलद गतीने एक धाव इथे प्राप्त होत असताना बॅटिंग मार्कवरती खेळाडू आहेत सध्या घडीला अक्षयच्या साथीनं कैलास. अनेक वर्ष दमदार खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला असं कैलास बॅटिंग मार्कवरती सध्या घडीला तो काहीसा शांत आहे परंतु आक्रमक रित्या त्याला खेळ इथे साकार करायचा आहे. नॉन सेकंडला कैलास आहे. नॉन सेकंडला कैलासच्या साथीनं अगदी अक्षय पाटील हा स्ट्राईकवरती पाहायला मिळतो आणि एकही फलंदाजाच्या बॅटमधून सध्या घडीला मोठा फटका आला नाहीये. एकच मोठा फटका पाहिला होता चौकाराचा तो फलंदाज प्रसन्न परंतु त्यात नंतर एकही मोठा फटका न येणं ही सर्वाधिक धोक्याची घंटा आहे i11 चिंचवली संघासाठी. परंतु फलंदाजांनी पाहिलं त्यांनी हेरलं. डीप मिड विकेटच्या डोहीवरून दागलाय हा पहिला शंखनाद पहिला षटकार. पॉवरफुल फटके यायला आता सुरुवात होतीये. 15 धावा 5 गडी बाद
13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे। या दर्जाचे काहीशे फटके खेळले तर विजयाच्या समीप जाण्याचे पूर्णपणे प्रयत्न पाहायला मिळतील i11 चिंचोली संघाकडून आणि ते प्रयत्न हे करावेच लागतील आणि सध्या घडीला हे फलंदाज ते प्रयत्न करतायत। ओहो बॅटची गडा पाहिली, फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आहे, रिंगणामध्ये एकही सिंगल रन्स प्राप्त झाले नाहीये, आलेला अजून एक डॉट बॉल आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची आवश्यकता आहे i11 चिंचवलीला। पण चिंचोलीला वीर दिप्पड अशी कामगिरी इथे आजमावायची आहे। सुंदर इथे या स्पर्धेला लीड केलं जातं आमचे एक आकाश शेलके चिंचोली यांच्या माध्यमातून। संपूर्णरित्या या स्पर्धेचा लेखाजोखा जे चिंचोलीवरून बिलॉंग करत आहेत त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी आभार। त्यानंतर जर पाहिलं तर पिसारवी आमचे युवा समालोचक अतुलजी म्हात्रे हे सुद्धा अगदी या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल। जर आला असाल तर आपले मनपूर्वक स्वागत केलं जाईल। आणि त्यानंतर आमचे मोहन पाटील सर सल्लागार, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन्स, नेहमी ज्यांचा सल्ला हा आपण पाहतो, मोहनजी आपलेही मनपूर्वक स्वागत केलं जाईल सरपंच चषकाच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, ओहो काउंटर अटॅक करण्याच्या प्रयत्नात फलंदाज कैलास डोकरे काहीसा शांत आहे, परंतु खेळपट्टीवरती हा खेळाडू जर तळ ठोकून बसला तर अंतिम चरणामध्ये आपल्या बाजूनं हा खेळाडू सामना खेचू शकतो, इतकी क्षमता या फलंदाजामध्ये। परंतु सध्या घडीला धावसंख्येला पूर्णतः टालेबंद केले, धावसंख्येला रोखले, फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये, इतकी तीक्ष्ण धारदार गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आहे। ओहो सुंदररित्या हाफ फटका पाहायला मिळतो, इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हाफ फटका खेळला, तितकीच तरबेज फिल्डिंगची भूमिका कुणाल मात्रे त्या ठिकाणी दाखल होते बॅकअप साठी। सिद्धेश त्याचाही सिद्धांत उपयुक्त पद्धतीने पाहिला, परंतु मनोसरीत चेक केलं जाईल, चेक करणं ही गरजेचं आहे। अगदी सीमा रेषे नजीक काय नाट्यमय घडामोड घडली हेही पाहिलं जाईल आणि जिथे प्राप्ती डिजिटल लाईव्हचा आमचा कॅमेरा वर्क खूप देखणा पाहायला मिळतो। संगणक यंत्रणेच्या माध्यमातून सक्षमरित्या भूमिका आखणारे आमचे जितू गोंधळी सर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत आणि सध्या घडीला जर पाहिलं तर सॉफ्ट सिग्नल ही खूप महत्त्वाचा असतो। अगदी क्षेत्ररक्षकानं चेंडूवरती पूर्णपणे झडप घातली आणि आतमध्ये ढकलण्याचे प्रयत्न सर्वतोपरी पाहिले आणि इथे हा चौकार वाचवलाय। दमदार पंचांची भूमिका सुधीर पाटील सर कानपुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। ओहो काउंटर अटॅक समोरच्या दिशेनं फटका खेळाय, ब्लॅक स्किनला टच होतोय, रॉयल टच, शानदार जानदार चमकदार चौकार। पाहायला मिळते आयुष मात्रे आणि पियुष मात्रे, आकाश शेलके हे आदात आहेत, परंतु दमदार गुणसंख्यांक लेखन त्यांच्या माध्यमातून। ओहो प्रहार केले, कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिले, परंतु हलवार पद्धतीने पुन्हा एकदा एक सिंगल रन्स प्राप्त होते। धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 5 गडी बाद, एकूण धावा धावपटलावरती 23 धावा धावपुस्तकावरती रुजू होत असताना अजूनपर्यंत दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे, मोठा प्रवास गाठायचा आहे, पूर्णपणे मोठा संघर्ष अजूनपर्यंत i11 चिंचोली या संघाला इथे करावा लागेल। एनडी परिभागातून बिलॉंग करणारा i11 चिंचोली एक मोठं नाव आहे आणि हाही संघ संघर्ष जाणतो, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दमदार झेल पाहायला मिळतो। तेजस मात्रेने हा झेल पकडलाय, झटका क्रमांक 6 तेजस पाटील त्या ठिकाणी दाखल होते, अजून एक गडी बाद।
करायचंय आणि त्यात पडलेली अजून एक विकेट. ही दुसरी भिडत या दोन संघांदरम्यान पाहिली. अलीकडच्या लढतीमध्ये आपण खानाव संघाला जिंकताना पाहिलं. धक्कादायक निकाल आपल्या बाजूने या संघानं कळ आपल्या बाजूने खेचलाय, परंतु या लढतीमध्ये काहीसा एकतर्फी लढतीचा आगाज हा आपण पूर्णपणे पाहतोय. परंतु यापुढील लढत ही दमदार असणार आहे. भगतवाडी विरोधात नागझरी दोन संघ आता तटस्थ राहणं खूप गरजेचं आहे, परंतु कदाचित इथे विनर टू विनर हाही सामना खेळला जाईल. झेल सोडलाय त्या ठिकाणी बिडॉनला कृषान हे त्या ठिकाणी दाखल होते, परंतु अगदी काऊ कॉर्नरवरून ते पुढे धावत जात असताना अगदी हा झेल हा इथे आपण भूदान होताना पाहिला. नेक्स्ट बॉल अगली पेशकश समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. स्टेट ड्राईव्ह तात्काळ पुन्हा एकदा एक सिंगल रन्स प्राप्त होते. या धावा महागड्या नव्हत्या, परंतु पहिल्या दोन षटकांदरम्यान धावा न येणं हे सर्वाधिक धोकादायक तंत्र हे स्वतःहून अवगत केलं, परंतु त्यात नंतर वारंवार विकेट कोसळणं हे I11 चिंचोली संघासाठी महागडं ठरलं गेलं. हे फटके येणं गरजेचं होतं. अगदी फाईन खेळत असताना फायनल क्षेत्राकडे हा फटका दागलाय. अगदी पुन्हा एकदा एक सिंगल रन्स प्राप्त होते. पूर्णपणे एकतर्फी सामना, सामन्यामध्ये मजा नाही आहे. एकतर्फी सामना सध्या घडीला घडत असताना आपण पिसारवे विरोधात चिंचोली हा आपण सामना इथे पाहतो. ओहो थांबवले, पूर्णपणे रोखले. अजून एक खेळाडू बाद. यष्टांच्या मागे दमदार यष्टी रक्षण सागर पाटील त्या ठिकाणी दाखल होते. अजून एक खेळाडू बाद. ही गटातील लढती पाहायला मिळतात. विनर टीम खानाव तात्काळ आपण टॉससाठी यायचंय. विनर टू विनर हा सामना इथे खेळवला जाईल. या संघातून जो संघ जिंकेल तो खानाव संघाविरोधात खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. आणि ही पाहता त्वरित तात्काळ टॉससाठी खानाव संघाचे संघटक येत आहेत. त्यांचं मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्यानंतर या संघाला आपली दहशत दाखवणं गरजेचं होतं. वारंवार विकेट कोसळणं, खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांकडून सपाटून मार पडल्यानंतर या उत्तरार्धामध्ये काहीसा हा संघर्ष करताना पाहिला. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर या ठिकाणी हा सामना इथे जिंकताना पाहिलं आपण I11 चिंचोली संघाविरोधात गावदेव 11 पिसारव्या संघानं बाजी मारली. आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, तेजोमय भूमिका साकार करणारा, सबसे कातिल जन या स्पर्धेतील मेडन षटक हाताळलं आणि तब्बल एका गड्याला बाद केलं. एक रनआउटची आपण शिकार पाहिली. असा तेजस पाटील ठरतोय या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि फलंदाजीच्या माध्यमातून एकूण 23 धावसंख्येची रणझुंजार खेळी करणारा गावदेव 11 पिसारवे संघाचा तेजस पाटील ठरतोय या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला तेजस पाटील आपण या आणि कॅप्टनला सुद्धा पाठवायचं आहे टीम पिसारवे. मी विनंती करतो पंढरीशेठ पाटील रोहिंजन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे तेजस पाटीलला देऊन सन्मानित करावा. दोन्ही संघातील संघनायक आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा. हा संपर्क कशासाठी आहे हे तुम्हाला कळायला हवं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहतो. तेजस पाटील दमदार खेळ राहिला, अष्टपैलू कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि कॅप्टनी सुद्धा यायचं आहे पिसारे टीमच्या.
तेजसनी ही मॅन ऑफ द मॅच नैतिकसाठी डेडिकेट केलेली आहे. त्याने सुद्धा यावं. या नैतिक, आणि तू पण जायचं समोर. चांगली बॉलिंग टाकली आणि पहिलीच मॅच आहे नैतिकची आणि त्याच्यासाठी हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेला आहे तेजस पाटीलने. दोघांनी समोर या. पंढरीशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सर थोडं बाजूला व्हा. तेजस पाटीलशी आपण संपर्क साधायचा. तो बोलतो, चांगला बोलतो. जरूर तेजस, आपल्या टीमचा हा नवीन खेळाडू आहे, त्याच्यासाठी तुम्ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेला आहे, त्याच्याबद्दल काय म्हणशील? तो चांगला गोलंदाज आहे. ग्राउंडवर प्रॅक्टिसला सर्वांना आधी पोहोचतं, त्याच्यामुळे त्याला त्याच्या मेहनतीसाठी. जरूर. आणि तुझ्या खेळाबद्दल काय म्हणशील? कारण बॅटिंग आणि बॉलिंग तुझी सुद्धा चांगली झालेली आहे, त्याबद्दल आणि एकूणच आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि टीमचा खूप सपोर्ट आहे, त्याच्यामुळं बॅटिंग बॉलिंग झाली. चला, धन्यवाद आणि शुभेच्छा असतील. कॅप्टनला पाठवा आपल्या. या कानाव टीमचे कर्णधार मी विनंती करतो पंढरीशेठ पाटील यांना. साहेब पाहिन दे इकडे. ओके, या दोन्ही कर्णधारांनी तृतीय फेरीमधली ही पहिली मॅच होईल. कॉल, येस, कानाव टीमचा कॉल आहे. हेड कॉल केला आहे, हेड आला आहे. निर्णय काय असं सांगा पहिला आपला. लगेच मैदानामध्ये उतरा आपण निर्णयासहित. चला, बॅटिंग घेतली आहे कानाव टीमने आणि फिल्डिंग करायची आहे पिसारो टीमला. आणि जाऊया जिथे आपल्याला पाहुण्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आम्ही विनंती करत आहोत रुपेश कदम साहेब वावंजे, मॅनेजर मेट्रो खारघर यांना विनंती आहे. रुपेश कदम साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय नारायण शेट्टी यांचं इथे शुभागमन होते. जे पिसारवेचे ग्रामस्थ आहेत त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं इथे स्वागत केलं जाईल. दमदार स्वागत मदन शेठमध्ये यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. फटाके मास्टर DJ वाले त्यांचे मनपूर्वक आभार. रुपेश कदम साहेब, मॅनेजर मेट्रो खारघर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मनपूर्वक स्वागत आहे आपले. सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक कानपुलीच्या स्पर्धेमध्ये आपण इथं आलात. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि त्याचबरोबर पुढील सन्मानासाठी आम्ही विनंती करत आहोत शिवसेना शहर प्रमुख